माणूस मला भेटला पाहिजे, मी त्याच्याशी बोललो पाहिजे, माझी इच्छा असते। पण जेव्हा एखादा कार्यकर्ता पदाधिकारी जेव्हा हलगर्जीपणा पक्षाचं नुकसान जेव्हा करू शकतो किंवा करेल, मग त्याला मात्र एकनाथ शिंदे प्रेमळ आहे। पण एकनाथ शिंदेचं दुसरं रूप 1.5 वर्षापूर्वी तुम्ही पाहिलेलं आहे, काय करू शकतो हेही पाहिलंय। कोल्हापूरमध्ये म्हणतात काय, खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी, इथं कुठं कोल्हापूरलाच सांगतात। आणि म्हणून आजचं हे संघटनेचं आपलं हे पक्षाचं हे अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये आपल्याला शिस्त, आपल्या पक्षाची शिस्त आपण पाळलीच पाहिजे। आणि म्हणून उमेदवार कोणी असू द्या, आपल्याला त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही। आपल्या समोर उमेदवार नरेंद्र मोदीजी आहेत, हे आपण समजून काम करायचं आहे। कारण देशाला त्यांनी महासत्तेकडे नेण्याचं काम केलंय। आज एक आर्थिक महासत्ता बनवण्याचं काम केलंय, 10व्या नंबरवरून 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम केलंय। या देशाचा नाव लौकिक जगभर वाढवण्याचं काम केलंय। आणि त्यामुळे आपल्या बाळासाहेबांचे विचार आणि केंद्र सरकार मोदीजींनी 10 वर्षात केलेलं काम आणि राज्य सरकारने 1.5 वर्षात केलेलं काम आपल्याला घराघरामध्ये पोचवायचं आहे, एवढंच आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी घराघरामध्ये आपल्याला हे जर पोचवलं तर मला वाटतं आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आज 48 पैकी आपला जो 45+ नारा आहे तो आपण अचीव केल्याशिवाय, जिंकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन, बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका याला कदापि तडा जाऊ देणार नाही। माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या शिवसैनिक आणि जनतेची सेवा हा एकनाथ शिंदे अविरतपणे करत राहील, अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला देतो। शेवटी तुम्ही सहकारी आहात, तुम्ही माझा परिवार आहात। आणि म्हणून काही गोष्टी मला थोड्या, आज आपलं महाअधिवेशन यामध्ये काही गोष्टी ज्या मला शिस्तीच्या बोलाव्या लागतात, त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे। आणि म्हणून काम आपण केलं तर नक्की या महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्य लोकांचं सरकार, या राज्यातल्या माता भगिनींचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, तरुणांचं आणि ज्येष्ठ पण इकडे बसलेत, वारकऱ्यांचं, धारकऱ्यांचं सरकार या ठिकाणी काम करतंय। आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला येत्या लोकसभेमध्ये निवडणुकीत देशभरातून 400 पार, मोदीजींनी म्हटलंय देशभरात 400 पार, आणि आपलं नारा आहे महाराष्ट्रात 45 पार। आणि हा संकल्प जो आहे, हा संकल्प सिद्धीला नेण्यासाठी आजचं हे महाअधिवेशन फलद्रूप होईल, याच्यातून चांगली फलनिष्पत्ती होईल। आणि या राज्यामध्ये मगाशी कोणीतरी सांगितलं की या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपले देवेंद्र फडणवीस, अजित पवार, या आपण सगळे महायुती काम करतेय। महायुतीच्या कामाच्या जोरावर, या सर्वांगीण विकासाच्या जोरावर लोकांपर्यंत आपण गेलो तर 45 पार व्हायला काही वेळ लागणार नाही, आपल्याला फक्त ते पोचवायचं आहे। आणि म्हणून तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, आपण शिवसैनिक आणि मुख्यमंत्री हे जे नातं आहे, हे मुख्यमंत्री म्हणून मी कधी स्वतःला समजलो नाही, समजणार नाही। मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार। आणि आपला संकल्प सिद्धीस नेऊया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।